आशिया कप मध्ये भारत आणि पाकिस्तान सामन्यावरून राजकारण चांगलंच तापलंय। या सामन्यावर टीम इंडियाला बहिष्कार घालण्याची मागणी होत असताना दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीनं माझं कुंकू माझा देश आंदोलन पुकारण्यात आलंय। राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं असून सामन्याला परवानगी दिल्याबद्दल केंद्र सरकारचाही निषेध करण्यात आलाय। पाहूयात। ठाकरेंची शिवसेना आक्रमक। भारत पाकिस्तान सामन्याला ठाकरे गटाचा विरोध। ठाकरे गटाचं राज्यभरात आंदोलन। माझं कुंकू माझा देश आंदोलन। आशिया कप मध्ये भारत आणि पाकिस्तान सामन्यावरून राजकारण चांगलंच तापलंय। या सामन्यावर टीम इंडियानं बहिष्कार घालण्याची मागणी होत असतानाच दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीनं माझं कुंकू माझा देश आंदोलन पुकारण्यात आलं। राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं असून सामन्याला परवानगी दिल्याबद्दल केंद्र सरकारचाही निषेध करण्यात आला। शिवसेना ठाकरे गटानं भारत आणि पाकिस्तान सामन्यावरून भाजपवर निशाणा साधला आणि आंदोलन जाहीर केलं। आशिया कप 2025 स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला ठाकरे गटाचा विरोध आहे। त्यामुळे ठाकरे गटाकडून राज्यभरात निषेध व्यक्त केला गेला। ठाकरे गटाचे नेते, महिला पदाधिकारी या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होत घोषणाबाजी देखील करण्यात आली। शिवसेना उभाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझे कुंकू माझा देश असं आंदोलन करण्याच्या सूचना दिल्या आणि त्यानुसार गावागावातील महिलांनी आपलं कुंकू केंद्र सरकारला पाठवण्याचं आंदोलन केलं। या आंदोलनात महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवला। पाकिस्तान बरोबर बाळासाहेब ठाकरे आमचे शिवसेना प्रमुख यांनी तर तेव्हाच बंदी घातली होती। आम्ही तर ते सगळे त्यांचा जो खेळाचा पिच असतो तो उखडून टाकला होता। मग आता तुम्ही पाकिस्तान बरोबर का खेळताय? तुम्ही आमच्या सिंदूर बरोबर का खेळताय? आमच्या कुंकवाची तुम्ही का अवहेलना करताय? हा प्रश्न आहे आता देशातल्या महिलांना। ही आमचं आंदोलन फक्त मुंबई आणि महाराष्ट्रापुरतं नाही, आपल्याला देशात सुद्धा अनेक राज्यामध्ये ही प्रतिक्रिया दिसेल आणि म्हणून आज आपल्याला हा जो काही ते कुंकू जमा करणार। मेरे रगों में गरम सिंदूर बहता है, ठंडा हुआ क्या बाबा वो तो बताओ। क्रिकेट कंट्रोल बोर्ड हे फक्त पैशासाठी व्यापारासाठी क्रिकेट खेळते असं आमचं मत आहे। भारत सरकारने सुद्धा तशाच पद्धतीनं याला मान्यता दिली। भारत सरकारने खरं तर हा क्रिकेट सामना रद्द करायला पाहिजे होता। क्रिकेट खेळणं भारत सरकार थांबवू शकत होतं। एखादी मॅच आपण बाय द्या ना पाकिस्तानला, काय फरक पडणार आहे? मला असं वाटतं असं जर कोण करत असेल हॉटेल बिटेलला ही सर्व मॅच बघायला ते आम्ही नक्कीच उधळून जाऊ। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयसीसीच्या प्रतिकृतीला काळं फासत आंदोलन केलं। मुंबईतील बोरिवली, करी रोड, सायन, प्रतीक्षानगर मध्येही ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं। खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, माजी महापौर किशोरी पेडणेकर आदींसह अनेक शिवसैनिकांनी यात सहभाग घेतला। ठाणे, पुणे, पंढरपूर, डोंबिवली, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक परिसरात केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शत्रू देशाबरोबर सामना खेळण्यास लावून देशभराचा लिलाव केला आहे का असा संतप्त सवाल आंदोलकांनी केलाय। पहलगाम मधील 26 भगिनींचं कुंकू पुसलं गेलं। त्यानंतर ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवण्यात आली। ही कारवाई अजूनही सुरू असताना पाकिस्तान सोबत सामना कसा काय असा सवाल ठाकरे गटानं केलाय। तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या आंदोलनावर भाजप आणि शिंदे गटानं टीका केली। मी कुठलाही सामना पाहत नाही, त्यामुळे मला माहिती नाही। त्यांच्या अकलेची मला कीव करावीशी वाटते। पहिला मुद्दा म्हणजे सिंदूर ऑपरेशन आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला सामना हे एकत्र आणण्याची काही गरज नाही। शेवटी राजकारणासाठी राजकारण करण्यापेक्षा हे जे काही करतायत हा एक देशद्रोह आहे। कारण सिंदूरच्या संदर्भामध्ये शंका उपस्थित करणं म्हणजे भारताच्या सीमेवर असणाऱ्या सैनिकांबद्दल शंका उपस्थित करणं आहे। क्रिकेट सामन्याच्या नावाने जे राजकारणाचा अड्डा उद्धव ठाकरेंनी केला आहे, ऑपरेशन सिंदूरच्या वेळी उद्धव ठाकरे हे पर्यटनावर होते, विदेशामध्ये होते, पर्यटन करत होते। ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर किंवा इतका मोठा देशामध्ये हल्ला झाल्यानंतर, दहशतवादी हल्ला झाल्यावर थोडी जर या देशाप्रती भावना असती
या देशाच्या हिंदू प्रतिभावना असती तर उद्धव ठाकरे हे तात्काळ देशात परत आले असते. भारत पाकिस्तान सामन्यावरून राज्यभरात वातावरण तापताना दिसते. ठाकरेंच्या या आंदोलनानंतर केंद्र सरकारकडून काही प्रतिक्रिया दिली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.